माझी रेसिपी तर सक्सेसफुल झाली। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या सुंदर शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ। मी टी लव्हर असल्यामुळे मला सकाळी कोमट पाणी, गरम पाणी किंवा मध्ये लिंबू वगैरे टाकून मध घेऊन असं काहीही आवडत नाही। मला सकाळी फक्त चहाच लागतो। तर म्हटलं आधी चहा घेऊन मग दिवसाची सुरुवात करावी। मस्त सकाळी सकाळी देवांसाठी फुलं आणलेली आहेत। ग्राउंड फ्लोअरला घर असल्याचा आणि त्यात समोर अंगण असल्याचा एक फायदा असतो की तुम्हाला देवासाठी रोज फ्रेश ताजी मस्त घरची फुलं मिळतात। आज आपलं घटातील धान्य किती उगवले पाहूया। तर छान असे ग्रोथ त्याची झालेली आहे। तुम्ही बघू शकता चारी बाजूनी मस्त असं सगळ्या बाजूनी धान्य उगवलेलं आहे। आज काय झालं ना, दुधाने मला गोलीगत धोका दिला। म्हणजे झालं काय तर मी साय न काढता दूध पातेल्यात घेतलं चहासाठी, तर ते असं साय फाटली आणि दूध सगळं उडालं गॅसवर। तर आता हे पटकन मला उरून घेऊन मग बाकीच्या पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं आहे। तर असा आज दुधाने मला गोलीगत धोका दिला। ज्यांना झोपावंसं वाटतं त्यांना झोप मिळत नाही आणि ज्यांना झोप मिळते ते झोपत नाही। तर राघव सकाळी सकाळी उठून बसले आणि आमच्या शेजारच्या काकू त्याच्याशी खिडकीतून गप्पा मारतायत। तर ते सकाळी सकाळीच त्याला खेळायला मस्ती करायला खूप आवडते। शरू आता इथे स्कूलला जायला रेडी झालेली आहे। तर शरूचा प्रोजेक्ट होता रात्री इंग्लिशचा ॲक्शन्स म्हणून। तर त्यात सगळे ॲक्शन जे आहेत त्याचे स्टिकर्स लावायचे होते। तर असं तिने मस्त लावायला मला हेल्प केली। बॅकग्राऊंड मी तिला तयार करून दिलं, त्यानंतर हे तिने स्वतः केलं आणि त्यांना करू दिलं तर त्यातूनच ते शिकतात। त्यामुळे म्हटलं तूच कर आणि तिने छान केलं, मस्त केलं। छोट्या मुलांना ना कॉम्प्लिमेंट्स खूप आवडतात। तर मी इथे तिला छान केलं म्हटलं तर ती लाजायला लागली। शरू स्कूलला गेली, राघवचा देखील ब्रेकफास्ट झाला। तर त्यानंतर मी उपवासाचं काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे। तर रोज भाकरी वगैरे खाऊन असं कंटाळा येतो। तुम्हालाही जर येत असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण ही माझी सक्सेसफुल रेसिपी आहे। तर इथे मी आधी उपवासाचं जे पीठ आपण साबुदाणा भगरीचं करून आणलेलं आहे ते घेतलेलं आहे। आमच्याकडे सगळ्यांचाच उपवास आहे त्यामुळे मी पीठ थोडंसं जास्त घेतले। तुम्ही तुमच्याकडे किती लोक खाणार आहेत त्यावरून ठरवा। तर या पिठामध्ये मी डायरेक्टली आता ताक ॲड केलेलं आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ। हे जे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये असे जे लम्प्स राहतात पिठाचे ते राहायला नको। त्यात काही अजून राहिलेले आहेत, माझे थोडंसं फेटावं लागेल आणि यानंतर मग ते तासभर तरी आपण रेस्ट करायला ठेवणार आहे। आपलं बॅटर छान सेट होईपर्यंत म्हटलं देवाची पूजा आणि आरती करून घ्यावी। तर इथं मस्त पूजा झालेली आहे, यानंतर मी आरती करणार आहे। तर आणि तुम्ही जर ओला धूप वापरत असाल ना तर तुमच्यासाठी एक ट्रिक आहे। काय करायचं, ओला धूप बऱ्याचदा काय होतं उष्णतेमुळे असा ड्राय पडतो किंवा आपल्याकडे उघडा राहिला आणि त्याला हवा वगैरे लागली तर ते कोरडा होऊन जातो आणि मग तो पेटत नाही, मध्येच विझतो आणि मग ते राहिलेलं जे धूप असतो तो वाया जातो। तर यासाठी एक ट्रिक आहे। मी काय करते, कापूरदाणीमध्ये ना आधी 3-4 कापराचे असे तुकडे तुकडे वड्या करून घेते आणि त्यावर मग तो जो ओला धूप असतो त्याची स्टिक असते जी ड्राय झाल्यानंतर कडक होते, तर तिचे देखील तुकडे करून घेते आणि ते त्यावर टाकते। त्याने काय होतं, कापूर काही लवकर विझत नाही आणि त्यामुळे हा धूप छान पेटला जातो आणि त्याचा मस्त वासही घरात येतो। संपूर्ण पूजा आरती होईपर्यंत मी बघा घामाने किती ओली झाली, कारण आतमध्ये काय ना एअर व्हेंटिलेशन थोडंसं कमी आहे त्यामुळे खूप गरम होतं। आता आपलं बॅटर चेक करूया। तर बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम छान अशी मी पातळसर ठेवलेली आहे। तुम्हाला जर थोडीशी घट्ट हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा याच्यापेक्षा पातळ ठेवून जर तुम्हाला डोसे येत असतील तर तेही करू शकता। पण ही माझा ट्रायल अँड एरर बेसिस रेसिपी होती त्यामुळे मी असं ठेवलं आहे। आणि माझा पहिला डोसा करताना मी तुम्हाला दाखवला नाही कारण मलाही गॅरंटी नव्हती की डोसे इतके छान होतील। पण हा पहिलाच डोसा आहे तरी तुम्ही बघू शकता खूप छान झाला आहे। आता मी उलटणार आहे त्याला, तर आरामात निघतोय तो, काहीही हरकत नाही। आणि वरून असे बबल्स आहेत, ही जाळीचे आहेत, छान जाळी पडलेली आहे। हे मी बॅटर तव्यावर ओतण्यापासून तुम्हाला दाखवणार होते, पण मनात कुठेतरी थोडीशी धाकधूक होती की हा छान येतोय की नाही येते, त्यामुळे मग मी सुरुवातीला ते नाही दाखवलं, डायरेक्टली केलेलं दाखवला। पण याच्यानंतर मी एक डोसा तुम्हाला विथ बॅटर म्हणजे कसं पसरवते वगैरे ते सुद्धा दाखवते। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर जाळीदार डोसा झालेला आहे। म्हणून मग देवाला नैवेद्य दाखवून आधी यांना फराळाला द्यायचं होतं, म्हणून मग आधी देवाला नैवेद्य दाखवला। नैवेद्य दाखवल्यानंतर मी टेस्ट करून सुद्धा पाहिला, खूप छान लागतोय आणि मस्त असं कुरकुरीत लागतोय। तर इथे मी आता तुम्हाला करताना दाखवणार आहे कारण मला कॉन्फिडन्स आलेला आहे की छान होत आहेत आपले डोसे आणि चवीलाही छान लागत आहेत। तर याचे काही एकदम आपले तांदळाचे रेग्युलर डोसे असतात त्यासारखे पेपर डोसे तर नाही बनणार आहेत, कारण त्यात एवढा असा चिकटपणा नसतो किंवा आपले तांदूळ जे फर्मेंट झालेलं असतं त्या टाईपमध्ये काही आपण हे ठेवत नाही, 1 तासच फर्मेंट केले, त्यामुळे हे फारसे पातळ करण्याच्या भानगडीत पडू नका। असे सुद्धा छान लागतात आणि साईडने असं मस्त तूप सोडून घ्यायचं, त्यामुळे चांगले कुरकुरीत होतात।
कुठलीही गोष्ट एकदा ट्राय केली आणि आपल्याला कॉन्फिडन्स आला ना तर अजून वेगवेगळं काहीतरी करू वाटतं. त्यामुळे मग याच बॅटरचे मी आप्पे करून पाहिले, ते देखील खूप छान झालेत. तुम्ही जाळी बघू शकता, खूप छान अशी जाळी, आणि यात मी कुठलाही सोडा इनो वगैरे काहीही घातलेलं नाही आहे. ते सेम बॅटर ओतले. आजचा कलर पांढरा होता त्यामुळे मी पांढरी कुर्ती घातलेली आहे. राघवला मी पांढरी जी उन्हाळ्यात बंडी वगैरे यूज करतात ती घातलेली आहे, आणि हे देखील पांढरा टी शर्ट घालून रेडी झालेले आहेत. तर मला थोडंसं शॉपिंग करायचं होतं म्हणून म्हटलं थोडंसं बाहेर जावं. आधी गावात जायचं म्हटलं ना की आधी गाडीचा प्रॉब्लेम येतो, कारण गावात खूप गर्दी असते, म्हणून आम्ही टू व्हीलरवर जायचं ठरवलं. त्यासाठी मी इथे राघवला टोपी घातली आणि मी सुद्धा स्टॉल घेतला. तर ही आमच्या एरियातली देवी, जी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवली, तिचं मस्त दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आणि फर्स्ट टाईम घेतलेला डिसिजन बरोबर असल्याने खूप प्राऊड फील झालं स्वतःवरच, कारण गावात एवढी गर्दी होती की आम्ही जर मोठी गाडी घेऊन आलो असतो ना तर आम्हाला रिटर्न जाण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता, कारण गावात कुठली तरी सभा वगैरे होता आणि त्यामुळे गाड्यांची एवढी गर्दी होती. आणि एका साईडनी तर पूर्ण लेनच ब्लॉक होती, म्हणजे येणारे येत होते पण जाणारे जाता येत नव्हतं. म्हणून मग इथं साईडनी जो एक छोटासा पायवाटेचा रोड होता त्याने बाकीच्या गाड्या जा ये करत होत्या, म्हणून आम्ही पण त्याच रोडने येऊन गावात गेलो. कुठे बाहेर आलो आहे आणि लेडीज शॉपीत गेलो नाही असं कधीच होत नाही, माझ्या बाबतीत तरी होत नाही. त्यामुळे मग आम्ही इथे एका दुकानात थांबलो आणि मला काही थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या. तर त्यांनी तेच वस्तू घेण्यासाठी त्यांचं दुसरं शॉप होतं तिथे मला आणलं. तर इकडे त्यांनी खूप छान छान व्हरायटी ठेवल्या होत्या. तिकडचं दुकान किती छोटं होतं तुम्ही पाहिलं असेल. इथे त्यांचं मोठं दुकान आहे आणि तिथे सगळंच भेटतं. तर तुम्हाला अंदाज आला असेल साधारणतः की मी काय पाहते. तर मी एडी स्टोनमध्ये थोडंसं चेंज म्हणून मंगळसूत्र आणि त्यावर इयरिंग्स वगैरे असं पाहत होते. खूप सारे पॅटर्न व्हरायटी पाहिल्यानंतर मग मी एक लॉंग चेन घेतली, ती फायनल केली आणि त्यावर हे पेंडंट फायनल केलं. कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आता सणासुदीसाठी मी काही ब्लाऊज वगैरे पाहत होते, तर त्यासाठी मी एका दुकानात आले आणि तिथली गर्दी पाहून तर मी भयानक वैतागले. आणि मला असं वैतागलेलं पाहून तिथल्या मुलीला माझ्यावर दया आली आणि मग तिने मला दाखवायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे मी तिथे शॉपिंग करून परत रिटर्न यायला निघालो. तरीही तेवढ्याच गाड्या आणि तेवढंच फुल जॅम होतं. माझं काय होतं ना की मी घ्यायला एक जाते आणि घेऊन भरपूर काय काय येते. तर मी राघवसाठी हे असे टुचुकवाले शूज आणलेत आणि तो फर्स्ट टाईम त्याने ते घातलेत, त्यामुळे त्याला इतकं छान वाटतंय. तर तो उभाच राहिला आहे आणि पाय असं एक एक खालीवर करतोय. भरपूर वेळ दुपारी आराम केल्यानंतर आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते आहे. तर इथे उपवासाची मी बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. तर ही सुद्धा रेसिपी माझी नवीन आहे, सेल्फ पेटंट आहे. तर तुम्हाला दाखवते. इथे मी मस्त असं साजूक तूप कढईमध्ये घेतलेलं आहे. तूप छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे. तर हे तूप छान तापेपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यात थोडेसे शेंगदाणे, खोबरं, आलं, जिरे आणि हिरव्या मिरच्या असं वाटण तयार करून घेतलं. तर आता ते तूप तापल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले. जिरे छान तळू दिले आणि त्यानंतर मग जे मी मिक्सरवर बारीक केलेलं मिश्रण होतं ते यामध्ये घालणार आहे आणि छान मस्त परतून घेणार आहे. आणि मी बटाटा रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी बटाटे उकडायला ठेवले होते. तर मी 4 ते 5 बटाटे उकडायला ठेवले होते आणि त्यांनी बटाट्यांनी सुद्धा माझ्यासोबत आज काय केलं हे तुम्हाला पुढे दाखवते मी. तोपर्यंत हे छान असं परतून घेते. 4-5 बटाट्यापैकी फक्त 2 बटाट्याचे चांगले काप मला मिळालेले आहेत. तर तेवढेच मी त्यात टाकलेत आणि आता ते छान परतून घेते. तर बाकीच्या बटाट्यांचं काय झालं हे मी तुम्हाला दाखवते. ते दाखवण्यापूर्वी म्हटलं आधी या भाजीत पाणी घालून घेऊया, नाहीतर हे पण परत खाली लागून वगैरे जायचं. आणि पहिले बटाटे तर ऑलरेडी वाया गेलेले आहेत आणि हे जे 2 सापडलेत हे पण जायचे, म्हणून मग आधी याच्यात पाणी ओतून घेतलं आणि हे उकळायला ठेवलं. तर आता हे बाकीच्या बटाट्यांचं तुम्ही बघू शकता, आतून असं हे काळं काळं निघलेलं आहे आणि मला त्यामुळे ती बिलकुल खायची इच्छा नाही, म्हणून मी फक्त 2 बटाट्यांची भाजी केली आहे. तर हे छान उकळायला यायला लागले. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेणार आहे. याआधी माझे 1-2 वेळा बटाटे आतून असेच खराब निघले होते. तर याचं कारण कोणाला माहीत असेल की हे आतून काळे का होतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आपली भाजी छान उकळून अशी मस्त तयार आहे. वास देखील खूप सुंदर सुटला आहे. ही रस भाजी झाली. त्यासोबतच मी राजगिऱ्याची सुकी भाजी देखील करणार आहे. तर अशी मस्त फ्रेश मंडईतून भाजी मिळाली होती, त्यामुळे मी तुम्हाला ती दाखवली की ती फ्रेश आहे. तर भाजी तयार झाली. त्यानंतर मग देवाला नैवेद्य देखील मी तयार केला. याचा एक मी शॉर्ट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. नैवेद्य दाखवून देवाची आरती केली आणि असा संपवला आजचा दिवस. तर आजचा संपूर्ण दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.